केंद्रीय अर्थमंत्र्यांची आज सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि क्षेत्रीय ग्रामीण बँकांसोबत आढावा बैठक. सायबर सुरक्षा आणि बँकांच्या डिजिटल पायाभूत सुविधांसंदर्भात चर्चा अपेक्षित. पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉक्टर PK मिश्रा यांनी मंकीपॉक्स या रोगासंदर्भात नवी दिल्लीत घेतली उच्चस्तरीय बैठक. पंतप्रधानांचं परिस्थितीवर लक्ष. देशात मंकीपॉक्सचा सध्या एकही रुग्ण नाही. लॅटरल एंट्री म्हणजे निर्धारित कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीनं सरकारी विभागांमध्ये तज्ज्ञांच्या नियुक्तीसंदर्भात काँग्रेसचा ढोंगीपणा उघड. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची टीका. कोलकाता इथल्या RG कार रुग्णालयात महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून घेतली दखल. उद्या सुनावणी. महिलांना सुरक्षा देण्यात पश्चिम बंगाल सरकार अपयशी. हे राज्य महिलांसाठी सुरक्षित ठिकाण नाही. पश्चिम बंगालचे राज्यपाल CV आनंद बोस यांची टीका. मराठा आणि OBC या दोन्ही समाजाच्या हितासाठी राज्य सरकार वचनबद्ध. कोणत्याही समाजाचं नुकसान होऊ देणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. राज्य सरकारला महिलांना आर्थिक मदतीसह कौशल्य विकासासारख्या विविध योजनांच्या माध्यमातून आत्मनिर्भर करायचं आहे. मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महिला केंद्रित धोरण स्वीकारलं असून 2027 नंतर येणाऱ्या निवडणुकांमध्ये विधानसभा आणि लोकसभेत मोठ्या संख्येनं महिला प्रतिनिधी असतील. देवेंद्र फडणवीस. बहीण भावाचं नातं अधिक दृढ करणारा रक्षाबंधनाचा सण आज देशभर होतोय साजरा. राज्यात ठिकठिकाणी नारळी पौर्णिमेचाही उत्साह. आणि नाशिक जिल्ह्यात सिन्नरहून मुंबईकडे निघालेला दुधाचा टँकर कसारा घाटातल्या दरीत कोसळला. 5 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी. नमस्कार.